जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बरेच दिवस झाले व्हिडिओ काही आले नाही, 10-15 दिवस तरी झाले असतील. मध्ये 1-2 टाकला छोटासा, पण असा कंटिन्यू मोठा व्हिडिओ काही अजून आला नाही. त्याचं कारण म्हणजे लग्न. गावाकडे एवढे लग्न होते यावर्षी. एप्रिलमध्ये तर काही झाले, पण मे महिन्याच्या 2 तारखेपासून कंटिन्यू लग्न, काही दुसरे कार्यक्रम म्हणजे वास्तुशांती, जावळं, शेंडी हे जे कार्यक्रम आहेत हे होते काही. तर 2 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कंटिन्यू एकही दिवस आम्ही घरी नव्हतो. बस सकाळी उठायचं आणि तयारी करायची, आवरायचं आणि लग्नाला जायचं. लग्न आमच्या तिकडे खूप उशिरा लागतात. म्हणजे यावर्षी तर काही रेकॉर्ड असे मोडले की 9:30-10 वाजता लागले. त्याच्यामुळे लग्न लावायला प्रत्येकजण थांबता असं नाही. जे जवळचे असतात तेच थांबतात, बाकीचे आपले भेट देऊन जेवण वगैरे करून वापस येतात. तर त्याच्यामुळे लग्न लावायला पण काही ठिकाणी थांबलो आम्ही, काही ठिकाणी काही थांबलो नाही. तर आणि व्हिडिओ करायला काय, बस तयारी करायची, तिथे जायचं लग्नाला. तिथे थोडंसं जे नातेवाईक आहे रोजचे आपले, ते सगळेच नातेवाईक म्हणजे प्रत्येकाच्याच नात्यामध्ये असल्यामुळे जे चुलत बहिणी आहे, परत इकडचं तिकडचे सगळे जे नातेवाईक आहे ते रोज जवळपास कधी कधी वर्षभर भेट होत नाही. तर यावर्षी जवळपास 2 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कंटिन्यू भेटी झाल्या. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही. आणि अशा जास्त पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओ काढायचं म्हटलं की मला नाही आवडत, कसं म्हणजे जमतच नाही ते. त्याच्यामुळे बाहेर काही मी व्हिडिओ काढत नसते. म्हटलं आता काढणंच नको. पूर्ण कार्यक्रम झाले 15 तारखेपर्यंत, पूर्ण कार्यक्रम आवरले सगळे. त्याच्यानंतर 2 दिवस आराम केला, कारण खूप दगदग झाली होती. आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करावी. तर हे मध्ये संभाजीनगरला गेले होते, एक दिवस काम होतं त्यांचं. तर त्यांना मध्ये असं मध विकणारे असतात रोडवर, तर ते होते. रोडवरचा मध विकत घेणं पण थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये पण भेसळ करतात बऱ्याच वेळा. आम्ही एकदा दारावर मध घेतलेला होता, तर म्हणजे दिसताना असं ते पोळं दिसतं, पोळं विकत घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये गुळच निघाल्यानंतर खाली पूर्ण गुळ खाली बसून गेला आणि वरच मध राहिला होता. तर अशा भेसळ बऱ्याच, प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ होतेच. तर तो खात्रीचा असं नाही, तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जर कडुनिंबाचा मध जर असेल तर तो खूप चांगला आहे, म्हणजे त्याला जास्त महत्त्व आहे कडुनिंबाच्या मधाला. तर यांनी मध आणला. आता त्या मधापासून करायचं आहे मला मेण तयार, कारण मेणाचा उपयोग ज्या जुन्या बाया आहेत कुंकू लावण्यासाठी करतात, पण तसा जर पाहिलं त्याचं बऱ्याच वेळा उपयोग होतो मेणाचा. हिवाळ्यामध्ये जर पोट जास्त हे झाले का, कोणतीही क्रीम लावा लवकर सुधरत नाही. मेणाने खूप लवकर, जे जुनं औषध आहे, तर ते आम्ही लहान होतो तेव्हा असं हे क्रीम वगैरे काही जास्त नव्हत्या, तर मेणच लावायचे. मेण थोडंसं गरम करायचं दिव्यावर आणि ते लावायचं. त्याने अगदी सॉफ्ट असे नरम होत पडतात. पायाला जर जास्त भेगा असतील, आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं नरम वगैरे पाय पडायचं, ते मी एक क्रीम सांगितली तुम्हाला, त्याच्यामध्येही मेण टाकलं तर खूप चांगलं आहे. आणि इतर वेळी जर असं हिवाळ्यामध्ये जर भेगा पडल्या पायाला, तर मेण लावायचं, थोडंसं गरम करायचं दिव्यावर आणि ते लावायचं. अतिशय चांगलं, म्हणजे असं पाहायचंच काम नाही. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही मध विकत घेत आहे, तर मी त्यांना सांगितलं की ते पोळं आहे ते पण घरी आणा, म्हणजे त्याच्यापासून मेण तयार करायचं आहे. तर मेण तर मी तर कधी केलं नव्हतं, पण आईला व्हिडिओ कॉल वगैरे करून मेण तयार केलं. अतिशय चांगलं झालेलं आहे. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एखाद्याला जर करायचं असलं तर फायद्याचं आहे, अगदी जुन्या पद्धतीनेच. आता नवीन तर आपल्याला काही माहिती नाही मेण तसं कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामुळे ते आईला फोनवर विचारलं, पण ते काही असं तेलाचं याचं त्याचा अंदाज समजणं थोडं कठीण जात होतं. तर त्याच्याचमुळे म्हटलं कमी जास्त नको व्हायला, तर व्हिडिओ कॉल केला तिला आणि सगळं व्यवस्थित विचारून घेतलं. एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये ते जे मधाचं पोळं आणलेलं होतं त्यांनी, आता याला शब्द आणखीन असतील दुसरे पण मला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी इथं मधाचं पोळंच म्हणणार आहे. तर ते ऊन आहे त्याच्यामुळे ते असं पातळ व्हायला सुरुवात झाली होती. तर त्याच्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर. तर मी फ्रीजमधलं पाणी थंडगार जे आहे बॉटलचं ते वापरणार आहे. इतर वेळी हिवाळ्यामध्ये दुसरं साधंही पाणी वापरलं तरीही चालेल, पण आता अगोदरच ते पातळ व्हायला सुरुवात झाली. त्यात जर आरोचं थोडं कोमट पाणी आहे ते जर टाकलं असतं तर ते आणखीन पातळ झालं असतं. त्याच्यामुळे फ्रीजमधलं पाणी टाकलं त्याला कडकपणा आला आणि ते धुवायला पण सोपं गेलं. तर हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे त्यातलं ते पूर्ण जायला पाहिजे, त्याच्यानंतरच मेण करायचं. तर चाळणीमध्ये ते टाकलं एका, आणि जर तुम्हाला घाई असेल तर एखाद्या कपड्याने सुकवलं तरीही चालेल, पण मी संध्याकाळपर्यंत ठेवलं. हे ठेवताना थोडी काळजी घ्यायची, याला लगेच मुंग्या लागतात. तर हे पाणी हे भांड्यामध्ये खाली असं घाण पाणी निघतं आणि साईडनं भांड्याच्या मुंग्या पण लागलेल्या दिसत असेल तुम्हाला. ह्या पाण्याचा काही आपल्याला उपयोग नाही.
आता हे मधाचं जे आहे हे मोजून घ्यायचं. एका वाटीने मोजून घेतलं मी आणि पातेलं घेतलं होतं, पण आईने सांगितलं पातेलं नको घेऊ, कढई घे. तर त्याच्यानंतर मग कढई घेतली, भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये म्हणजे असं तयारी करूनच ठेवायची अगोदर, कारण हे थोडं झटपटचं काम आहे. तर इथे पण पाणी घेताना मी फ्रीजमधलंच पाणी घेतलेलं आहे, की जे आपल्याला ते तयार झाल्यानंतर याच्यामध्ये पटकन टाकता येईल. एक कपडा घ्यायचा, गाळायचा आहे ते. तर कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आता आईने जसं जसं सांगितलं व्हिडिओ कॉलमध्ये तसं मी चालू होतं माझं करणं. तर तेल अगोदर एवढं टाकलं, त्याच्यानंतर तिला ते पोळं दाखवलं मी की इतकं आहे आणि तिने परत तेल टाकायला लावलं. तर जेवढं ते पोळं आहे समजा मोजून घेतलेलं एका वाटीने, तेवढंच तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण असं आहे की कमी जास्त व्हायला नको. कमी जर झालं तर मेन आहे ते कडक होतं आणि जास्त जर झालं तर पातळ होतं. तर त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित घ्यायला पाहिजे. अर्धा चमचा हळद टाकली त्याच्यामध्ये, त्याला रंग छान असा पिवळसर येतो. त्याच्यानंतर जे मधाचं पोळं आहे ते टाकायचं. याला काही खूप वेळ नाही लागत, अगदी 4-5 मिनटामधलीच प्रोसेस आहे ही, पण झटपट खूप लवकर करावी लागते. तर ते लगेच तेल गरम झालेलं होतं आणि ते टाकलं. यानंतर थोडंसं मिक्स केलं. असं की नाही की खूप शिजवावं लागतं किंवा खूप उकळी आणावी लागते असं नाही, थोडंसं मिक्स केलं आणि लगेच गॅस बंद पण केलेला आहे. जास्त वेळ करायची गरज नाही याला. जास्त जर केलं तर ते काळं होऊन जातं सगळं, मेन त्याचा रंग पण पूर्ण चेंज होतो. आता साईडनं थोडंसं गरम गरम दिसायला लागलं तर गॅस पण बंद केला. इकडे आता हे जे भांडं आहे याला छान असा कपडा आहे तो बांधून घ्यायचा. गॅस बंद केलेला आहे, सुरू नाही गॅस. तर कपडा चांगला बांधताना म्हणजे तो रुमाल एका साईडनं पुरत नव्हता, तर व्यवस्थित असा बांधून घेतला. जर पकडायला कोणी असेल तुमच्याकडे तर तेही चालेल, पण श्रेया होती आणि ते कढई थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे रिक्स नको म्हणून कपडा बांधलेलाच बरा. म्हटलं तिच्या हातावर एखादा थेंब जर उडला तर हात भाजण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे बांधूनच घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर ते याच्यावर असं ओतून टाकायचं. आता आईचं चालू होतं की सांडस म्हणजे पकड म्हणतात काही भागामध्ये त्याला. तर त्याने असं पीळ जी जुन्या काळातली जी सांडस आहे 2 साईडनं असतं तिला, तर ती जर असली तर तिने असं बरोबर पिळता येतं. पण आता ही माझी अशी होती आणि दुसरी आहे माझ्याकडे स्टीलची, पण तिनेही असं व्यवस्थित काही झालं नसतं. त्याच्यामुळे चमच्यानेच ते नंतर त्याला पूर्ण असं गाळून घेतलं. आता सांडस जो शब्द आहे तो बऱ्याच भागामध्ये वेगवेगळा आहे. एकदा मी असंच म्हटलं होतं, तर सांडशी असं काहीतरी आलेल्या होत्या मला कमेंट बऱ्याचशा. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे शब्द आहेत त्याचे, तर जो असेल तुमच्याकडे तो वापरू शकता. श्रेयाला थोडंसं साईडनं पकडायला लावलं मी आणि चमच्यानेच त्याचं आंगलं त्यातलं जो मेन आहे ते आता खाली यायला सुरुवात झाली. हात अजिबात लावायचा नाही, कारण हे इतकं गरम आहे की हात जर लागला तर लगेच फोड येईल. खूप गरम आहे ते, कारण तेलही गरम आहे त्याच्यामध्ये ते मेन टाकल्यामुळे ते जास्तच असं उष्णता खूप झाली त्याची. तर ते पूर्ण चमच्याने या पद्धतीने गाळून घेतलं. खाली पाण्यामध्ये पडल्याबरोबर त्याला घट्टपणा यायला सुरुवात होऊन जाते, जास्त वेळ काही लागत नाही. आणि खालचा जो मेनाचा हा जो काळा रंग दिसतो हा नंतर बरोबर व्यवस्थित होऊन जातं त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर. चांगलं असं गाळून घेतलं आणि मेनही भरपूर पडलेला आहे, तिलाही सोडायला लावलं नंतर आणि व्यवस्थित या पद्धतीने करून घेतलं. हात लावून पाहिला 1-2 वेळा, पण खूप गरम आहे त्याच्यामुळे रिक्स न घेता आपल्या चमच्याने जेवढं शक्य होईल तेवढं त्यातलं जे मेन आहे ते काढून घेतलं. आणि तेल वापरताना इथं जे आपण भाजीसाठी खाण्याचं तेल वापरतो तेच वापरायचं आहे. ते पूर्ण जेवढं शक्य होईल तेवढं गळून घेतलं आणि बाकीचं आतलं दिसताना असं वाटतं आपल्याला की खूप काळा आहे ते रुमालामधलं, पण काही नाही, तसंच होतं आई म्हणाली. त्याच्यानंतर आता पाहू शकता तुम्ही मेन इथं पूर्ण तयार झालेलं आहे. अगदी पाण्याच्या खाली तर बुडामध्ये काहीच नाही, सगळं वर असं तरंगलेलं आहे. घट्टपणा त्याला आलेला आहे, असं पोळीसारखं झालं छान. आणि नरमपणा पण खूप छान, म्हणजे जसं आई मेन करते त्याच पद्धतीचं व्यवस्थित असं मेन तयार झालेलं आहे हे कमी वेळामध्ये. असं जर मध जर घेतला तर मध घेताना किंवा आपण जे पोळा आहे पोळ्यासकट घ्यायचा. असं रोडवर असतातच लोक बरेच वेळा, तर पोळ्यासकट घ्यायचा म्हणजे त्याचं आपल्याला मध पण मिळतो आणि जे पोळा आपण
आहे त्याचं, तर त्याचं मेण पण तयार करू शकतो. आणि बऱ्याच असं होतं की आता काही जुन्या बाया आहेत त्या कुंकू लावतात, त्या मेण वापरतात, पण मेणाचा उपयोग काय पण बराच आहे. तर त्याच्यामुळे केव्हा आपण मध घेताना पोळ्या सगट घ्यायचा. आता डब्बा दुसरा काही सापडला नाही, त्याच्यामुळे हा डब्बा होता, एक पार्सल आणलेला होता भाजीचं, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असं धुवून वगैरे त्याच्यामध्ये ते मेण ठेवून दिलं. आता हे वर्षभर नाही, कितीही वर्ष खराब नाही होत. गावाकडे तर कितीतरी वर्षापासूनचे मेण त्यांचे तसे असतात, अजिबात खराब होतच नाही हे मेण, बरेच वर्ष. आणि नरम या पद्धतीने यायला पाहिजे. असं हातावर घेतल्यानंतर ते लगेच आपल्याला समजतं की नरमपणा त्याला खूप छान आलेला आहे. तर इकडे हा मेणाचा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.